अवकाश. खूप त्रास होतोय का? नाही रे, ठीक आहे मी. आता मी हे तेल लावते ना, थोड्या वेळात आराम वाटेल. नीरज, तू लाख मुली पाहिल्या असल्या ना तरी अशी सून मला मिळाली नसती. नशिबाने मी. आय नो मॉम. हॅलो, हां बोल ना. आत्ता ओके आलोच. मॉम येतो मी. हो. निशी आलोच. शीनू. नीरज, काय झालं? तू असं अचानक का बोलवलंस मला? हा फोटो बघ. हा तोच माणूस आहे का ज्याने तुला किडनॅप केलं होतं? येस, हा तोच माणूस आहे. पण हा फोटो तुला कुठून मिळाला? मला नाही, माझ्या मित्रांना मिळाला. आपण जे स्केच तयार केलं होतं त्याच्यावरून त्यांनी हा फोटो शोधून काढला. ग्रेट. एकदा का हा माणूस सापडला ना तर त्या किडनॅपिंग मागे नेमकं कोण होतं ना त्याच्यापर्यंत आपल्याला पोहोचता येईल. नीरज, पण आपण जरा सावध राहून त्यांना शोधायला हवं. उगाच घाई नको करायला. बरं वाटतंय? हो, खूप बरं वाटतंय. तू तुझ्या हाताने माझे पाय चेपून देतेस ना, पण तुला इथे बरं वाटतंय ना? हो. बरं मला सांग, तुला एसी रूम मध्ये झोप लागेल ना? नाही म्हणजे तू इथे असेपर्यंत माझ्याच रूम मध्ये झोपणार आहेस, पण मला एसी फुल लागतो ग. तुला त्रास नाही ना होणार? करशील ना मॅनेज? नाही म्हणजे तुम्हाला एसीची सवय नसेल ना? सी, नीरजला वावगं वाटू नये म्हणून खरं तर मी माझ्या खोलीत झोपायला सांगितलं असतं, पण मला एसी शिवाय जमत नाही ना. आणि तुला एसी रूम मध्ये झोपवलं, तुला त्रास झाला तर, तुझी तब्येत बिघडली तर? ठीक आहे, माझी काही हरकत नाहीये. मी झोपेन हॉलमध्ये. बरं, त्या कपाटावरची गादी काढ आणि हॉलमध्ये जाऊन झोप. मी पण थोड्या वेळात जाऊन झोपेन माझ्या रूममध्ये. हो, पण कधी एकदाच या गुंडांना सगळ्यांसमोर आणतो ना, असं झालंय माझंही. कारण असं झालं तरच गावकऱ्यांचा जो दादा मामाबद्दल गैरसमज निर्माण झालाय ना, तो दूर होईल. एनिवे, थँक्यू. अजून काही अपडेट असेल तर सांग मला. हो, मी कॉल करतो. हां. अगं गादी अंगावर घेशील तू, ते स्टूल घे.
तुला लागलं तर नाही? हा मॉम, तू ओके आहेस? मला काही नाही झालंय. निशी, तू ठीक आहेस ना? तुला लागलं नाहीये ना? नाही. यू शुअर निशी? यात पाय बुडव आणि गृहप्रवेश कर. ही घरात येणारी पावलं डोळ्यात नीट साठवून ठेव, कारण हीच पावलं उलट घराबाहेर जाताना दिसणार आहेत काही दिवसात. जसं आज नीरजने तुला हात धरून या घरात आणलंय ना, एक दिवस तोच नीरज तुला स्वतःच्या हाताने घराबाहेर काढेल. नीरज सर माझ्यासाठी, माझ्या प्रेमासाठी माझ्या घरात खूप काही सहन करत होते. कुठलीही तक्रार केली नाही, अगदी मार सुद्धा खाल्ला त्यांनी, पण मागे हटले नाही. दादांचा अविश्वास त्यांनी विश्वासात बदलून त्यांनी दादांचं मन जिंकून घेतलं. मला सुद्धा नीरज सरांच्या प्रेमासाठी नीरज सरांच्या आईचा विरोध सहन करावाच लागेल. मला खात्री आहे की त्यांचं माझ्याबद्दलचं मत नक्की बदलेल आणि त्या आनंदाने मला त्यांची सून म्हणून स्वीकारतील. त्यांनी माझ्यासाठी खूप त्रास सोसलाय. या गावचं, या मातीचं होण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतलेत, अग्निपरीक्षा दिली आहे. आणि आता माझी वेळ आहे. मला पण अग्निपरीक्षा द्यायला हवी. मलाही विश्वासाच्या कसोटीवर उतरायला हवं. या बांगड्या म्हणजे या घराच्या सुनेचा मान. या बांगड्या म्हणजे या घराची प्रतिष्ठा. या मोठ्या जबाबदारीचं ओझं वाटून घेऊ नकोस. नीरज सर झोपले असतील का? त्यांच्याशी बोलले तर जरा मन हलकं होईल. निशी, हॅलो सर. झोपली नाहीस ना तू अजून? तुम्ही तरी कुठे झोपलात अजून? कशी लागेल मला झोप? तू तिथे हॉलमध्ये जमिनीवर झोपलीस आणि मी इथे बेडवर. एक काम कर, तू इथे बेडरूम मध्ये ये झोपायला, मी हॉलमध्ये येतो. नाही नाही नाही, नको. मी एकदम कम्फर्टेबल इथे आणि मला सवय खाली झोपण्याची. तुम्ही काळजी नका करू. अच्छा, मला सांग, तू आत्ता ह्या क्षणाला काय विचार करतेस? माझाच विचार करतेस ना? तुम्ही मला हा प्रश्न विचारला म्हणजे तुम्ही पण माझाच विचार करताय ना? हो. आणि जोवर आपलं लग्न होत नाही, आपल्यातला हा दुरावा संपत नाही, तोवर हा विचार थांबणार नाही.
आपलं लग्न झालं ना निशी, तर आपल्याला एकमेकांशी बोलायला भेटायला कोणाच्याही परमिशनची गरज लागणार नाही. मी पण त्याचीच वाट बघते. निशी, एक विचारू तुला? मला खरं सांग, तू खुश आहेस ना? तुम्ही जिथे असाल ना तिथे मी कायम खुश असणार आहे. मला ना खरंच टेन्शन आलं होतं की आईची रिॲक्शन काय असेल. ज्या प्रकारे आईने तुझं स्वागत केलंय ना, असं वाटलं ॲज अ आपलं लग्नच झालंय. घरच्या होणाऱ्या सुनेला तिने घराण्याच्या बांगड्या सुद्धा दिल्या. निशी, आय वॉज सरप्राइज्ड. जसं आज नीरजने तुला हात धरून या घरात आणलाय ना, एक दिवस तोच नीरज तुला स्वतःच्या हाताने घराबाहेर काढेल. निशी, कुठे हरवलीयस तू? आपल्या आयुष्यातली सुंदर पहाट कधी उजाडेल ह्याचे स्वप्न बघते मी. निशी, तुझं हे स्वप्न लवकरच खरं होणार आहे. श्रीनिवास, श्रीनिवास, उभी? तू 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 काय रिलॅक्स. तू काय वेडी आहेस का? तू तू आता इथे इथे काय करतेस? तू तुला झोप येत नाही का? रिलॅक्स. हेल्प करशील? बसून सांभाळून. अरे अगं, तू इथे आता काय करतेस? वाजल. बोलू? हा हा हा. झोप नाही येते मला. का? निशी नाहीये ना. एव्हरीडे असते ती आणि आम्ही झोप लागेपर्यंत बोलतो. पण ती नाहीये ना, तो खूप असं लोनली लोनली फील होतंय. आय एम शुअर तिलाही झोप येत नसेल. श्रीनिवास, हे असं लपून छपून अजून किती दिवस भेटणार आहे आपण? माहित नाही, पण मला सुद्धा ना हे सगळं आता असह्य झालंय. असं वाटतंय कधी एकदा घरच्यांना आपल्याबद्दल सगळं सांगून टाकतो. आय नो, बट डोंट वरी, त्याची वेळ येईल. सी ना, आता निशीचंही सगळं चांगलं होतं. थोड्या दिवसांनी तिचंही लग्न होईल. मग आपण आपलं सिक्रेट सगळ्यांना सांगू शकतो. हो, ठीक आहे, तू जा आता. जाऊ. हा म्हणजे जा आता. सिरियसली श्रीनिवास, एवढं लपून छपून तुझ्यासाठी आलंय आणि सिंग जाऊ. हा हा, मला माहिती आहे, पण आता इथे आपल्याला कोणी बघितलं ना तर नाही जाणार. उभी, हे बघ, मी तुझ्या पाया पडतो. प्लीज प्लीज जा उभी. नो. उभी, अगं तू रिलॅक्स. जाते. प्लीज सावकाश. हा उभी. बाय. बाय. सॉरी. गुड नाईट. बाय. नीट जा. सांभाळून. बाय.
निशी, हां सर. चल झोप आता. माझा जास्त विचार करत बसू नकोस. झोप आता. गुड नाईट. गुड नाईट. नीरज सर उठले असतील का? निशी, मी हॉलमध्ये बाहेर ये लवकर. गुड मॉर्निंग नीरज. व्हेरी गुड मॉर्निंग मॉम. ये ये ये. मी तुझ्यासाठी स्वतःच्या हाताने चहा बनवलाय. अगदी इथल्यासारखा बनवण्याचा प्रयत्न केलाय. जमलाय की नाही माहित नाही, पण त्यात माझं प्रेम ओतलंय. थँक्यू सो मच मॉम. पण निशीने केलं असतं ना चहा. अरे तिला इथे येऊन एकच दिवस झालाय. आल्या आल्या काय तिला कामाला लावायचं? मॉम, निशीच्या घरी होतो अगदी तसा झालाय हा चहा. मुलावरची माया सगळं करायला लावते. तू थांब, मी तुझ्यासाठी ब्रेकफास्ट बनवते. नाही, तुम्ही कशाला उठताय? मी बनवते ना नाश्ता. अगं नको, मी करेन. अहो मी खरंच म्हणतेय, तुम्ही बसा निवांत, मी बनवते नाश्ता. आणि तसंही चहा तुम्ही केलाय तर नाश्ता मी बनवते ना. माझ्या हातच्या पण पदार्थांची चव कळली पाहिजे ना. आलेच मी. निशी, काय झालं? एक रिक्वेस्ट होती. काकी आणि आई घरी नाही आहेत. ओवीला स्वयंपाक करता येत नाही. दायचेचं वय झालं त्यामुळे तिला स्वयंपाक करणं जरा अवघड आहे. मी असं म्हणत होते की मी जर इथे नाश्ता बनवून तिथे घेऊन गेले तर चालेल? अगं हे काय विचारणं झालं? लग्न झालं म्हणजे माहेर सुटत नाही. आणि तुझं तर अजून लग्नही झालं नाहीये. तू जरी या घरी आलीस तरी मुलगी म्हणून त्या घराची काळजी घ्यायलाच हवी. हॅपी? थँक्यू. मॉम, काय? नाही काही नाही. मुलगी मेहनती आहे, आपल्या माणसांची काळजी घेणारी आहे.